खेकडी या खाण्यासाठी एकदम चवदार क्वालिटी ब्रँड। मित्रांनो, पावसाळा सुरू झाला आहे आणि तुम्हाला डिंबेगावचा बाजार तर माहीतच आहे। तर आपण पाहूया कोणकोणते मासे आहेत आणि भाजी कोणकोणती आहे। तर मित्रांनो, खूप सारे मासे पण आहेत आणि खेकडी पण दिसत आहेत आणि त्याचबरोबर भाजी पण आहे। तर बघूया कोणकोणते मासे आहेत आणि भाजी कोणकोणत्या प्रकारची आहे। तर मित्रांनो, इथं खूप मोठ्या साईजचा कटला मासा होता, तुम्ही पाहू शकता। इकडे कोणते मासे आहेत? हा कोणता मासा आहे? निर्गल मासा आहे मित्रांनो, आणि मरळ पण आहे। याचा रेट किती आहे? निर्गल मासा मित्रांनो 60 रुपये पावशेर आहे आणि मरळ मासा 100 रुपये पावशेर आहे। तर इकडे बघूया कोणते मासे आहेत। हे बघा मित्रांनो, चिलापी आणि गवत्या मासा आहे। चिलापी कशी पावशेर आहे? 50 रुपये। चिलापी मित्रांनो 50 रुपये पावशेर आहे आणि हा गवत्या मासा 60 रुपये पावशेर आहे। गवत्या मासा पण मित्रांनो 60 रुपये पावशेर आहे। मित्रांनो, इथे चायाची भाजी आहे। कितीला आहे जुडी? 30 रुपये। मित्रांनो, चायाची भाजीची जुडी 30 रुपयाला आहे। इकडे पाहू, इकडे कोणते मासे आहेत? इथे मित्रांनो थोडेसेच राहिले, तिथले संपले आहेत वाटतं। इकडे खेकडी पण आहेत, लोळ्या आहेत मित्रांनो। जर तुम्हाला घ्यायचे असतील तर पटकन पटकन पावसा पाण्याच्या घरातून बाहेर निघा आणि लोळ्या घ्या, नाहीतर संपून जातील मित्रांनो। इकडे खेकडे बघूयात कसे आहेत। हे पहा मित्रांनो, खूपच जबरदस्त जम्बो साईजच्या खेकड्या आहेत। खेकडी कशात? मित्रांनो, खेकडी 400 रुपये किलो आहेत आणि आपल्या लोळ्या कशात, त्यांचा रेट राहायला विचारायचा। लोळी मित्रांनो 50 रुपये पावशेर आहेत। इकडे बघा मित्रांनो, किती मोठ्या मोठ्या साईजच्या खेकड्या आहेत। खेकडींचा रेट तर तुम्हाला सांगितलाच आहे, 400 रुपये किलो। जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिंब्याच्या बाजारात या। बाजार नसला तरी पण इथे खूप मोठं मार्केट भरतं। आणि इकडे ही कोणती भाजी आहे? चायाची भाजी, कोळूची। तर मित्रांनो, ही तर आपल्याला माहिती आहे, आपण मागे पण पाहिली चायाची भाजी। आणि ही कोळूची भाजी आहे। हिची जुडी कशी आहे? 30 रुपयाला। मित्रांनो, कोळूची भाजी पण 30 रुपयालाच आहे जुडी आणि चायाची भाजी पण 30 रुपयाला जुडी आहे। इकडे बघूया कोणते मासे आहेत। तुमच्याकडे कोणते मासे आहेत? इकडे मळे मासे आहेत मित्रांनो, आपल्या नदीचे आहेत का? मित्रांनो, डिंबे धरणातून जी नदी जाते त्याच नदीचे मासे आहेत सगळे। मळे कसे आहेत? 100 रुपये पावशेर। मळे पण मित्रांनो 100 रुपये पावशेर आहेत। इकडे चिलापी आहे, 50 हे सर्व मासे 50 रुपये पावशेर आहेत मित्रांनो। कोळस आहे, चिलापी आहे। इकडे शिंगटे आहेत, शिंगटे आणि वांब 100 रुपये पावशेर आहे मित्रांनो। खेकडी या खाण्यासाठी एकदम चवदार क्वालिटी ब्रँड। खाण्यासाठी डिंब्याला याव्या, एकदा खाशाल तर पुन्हा पुन्हा घेऊन जाशील। खेकडी तर तुम्ही पाहू शकता, सगळीकडे जम्बो जम्बो साईजच्या खेकडीत आणि खेकडी 400 रुपये किलो। इकडे बघूया कोणते, इकडे पण मळे मासे आहेत मित्रांनो। एकदम ताजे मासे असतात मित्रांनो, आपल्या घोड नदीचे मासे असतात। तर तुम्ही एकदा नक्की या इथे घ्यायला मासे। आणि त्याचबरोबर भाजी पण आहे मित्रांनो। इथे खेकडीत बघू द्या कशा खेकड्या आहेत।
बापरे मित्रांनो, तुम्ही खेकडे बघा, किती मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडे आहेत मित्रांनो. तुम्ही नक्कीच या एकदा इथे खेकडे घ्यायला. 400 रुपये खेकडे आहेत. इथे पहा मित्रांनो, किती मोठ्या साईजची चिलापी आहे. जवळजवळ 1-2 किलोची तरी असेल. कशी पावशेर आहे ही? 50 रुपये. हे पहा मित्रांनो, इतकी मोठी चिलापी असून सुद्धा 50 रुपये पावशेर आहे. तुम्ही खरंच नक्की या इथे मासे आणि खेकडी त्याचबरोबर भाजी घ्यायला. सगळीकडेच मित्रांनो खूपच मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडे आहेत. इकडं कोणते मासे आहेत? हे पहा मित्रांनो, इथं शिंगटेत 100 रुपये पावशेर. थोडेसेच राहिलेत. इथे खेकड बघा मित्रांनो, किती मोठी साईजची खेकड आहे. दिसते का नाही, पण खूपच जबरदस्त साईजची खेकड आहे. इकडे पण भाजी आहे मित्रांनो, चायची भाजी आहे आणि कोळूची भाजी आहे. तुमच्याकडे कितीला दिली भाजी? 30 ला गड्डी. मित्रांनो सगळीकडेच 30 रुपयाला गड्डी आहे. तर तुम्ही या नक्की डिंब्याच्या बाजारामध्ये. तुम्ही जर भीमाशंकरला जात असाल तर इथे रस्त्यालाच मासे आणि भाजी त्याचबरोबर खेकडे असतात. तर सर्वांनी इथे या एकदा आणि मासे, खेकडी आणि त्याचबरोबर भाजीसुद्धा घ्या. तर मित्रांनो खूपच जबरदस्त साईजच्या खेकडी आणि मासेसुद्धा पाहिले आपण. त्याचबरोबर खूपच जबरदस्त साईजचा कटलाही पाहायला भेटला. तर तुम्हाला कधी मासे, खेकडी त्याचबरोबर भाजी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की डिंब्याच्या बाजारामध्ये या आणि येथून नक्कीच मासे, भाजी आणि खेकडी विकत घ्या मित्रांनो. धन्यवाद.